सो हे गाइस, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. तर गाईज खूप जणांच्या अशा कमेंट येत होत्या आम्हाला की नक्की काय झालंय. म्हणजे आम्ही दोघे जण एकत्र आलो, त्याच्यानंतर कोणाला माहितीच नाही की नक्की अचानक असं बॉम्ब फुटल्यागत झालंय. तर हिचा विषय तुम्हाला पहिला माहितीच असेल की हिचं रिलेशन होतं, सोहेल वगैरे हिच्या लाईफमध्ये होता. त्याच्यानंतर आता मी हिच्या लाईफमध्ये आलोय, तर नक्की काय प्रॉब्लेम झालाय. तर ह्या गोष्टी सगळ्यांना असं मध्ये सगळेजण कन्फ्यूज झाले होते. तर त्याच गोष्टी क्लिअर करण्यासाठी आज आम्ही आलो इथे. तर विषय काय आहे मित्रांनो, माहितीये की हिचा ब्रेकअप होऊन 6 महिन्यानंतर मी तिला भेटलोय. पण ही गोष्ट कोणाला माहिती नाही. ही गोष्ट कोणाला माहिती नाही की हिचा ब्रेकअप होऊन मी 6 महिन्याने भेटलो. तर लोकांना असं वाटतंय की मी हिच्या लाईफ मध्ये आलो म्हणून हिने सोहिलला सोडून दिलं. तर अशी कोणतीच गोष्ट नाही. सोहिलला सोडून हिला 6 ते 7 महिने झाले आणि त्याच्यानंतर मी हिच्या लाईफ मध्ये आलेलो आहे. तर खूप जणांच्या कमेंट अशा होत्या की हिने त्याला धोका दिला किंवा असं काय झालं. तर अशा पण काही गोष्टी नाही आहेत. ह्यांचा पर्सनल मॅटर होता. तो थोडा फॅमिली इश्यू वगैरे होता, तर त्याच्यामध्ये सोहिलने हिला सोडलं होतं. तर हिने खूप सारे प्रयत्न वगैरे केले, भरपूर सारा प्रयत्न केला, पण त्याचं काहीच यश मिळालं नाही. शेवटी ही एकटी पडली आणि त्याच्यानंतर ही एकटीच होती. त्याच्यानंतर 6 महिने हिचे व्हिडिओज वगैरे कुठेच काहीच नव्हते. नंतर अचानक मी हिच्या लाईफमध्ये आल्याच्या नंतर जे आम्ही व्हिडिओज वगैरे बनवायला लागलो, त्याच्यानंतर जे आम्ही आता लव्ह स्टोरी वगैरे त्याच्यावरती व्हिडिओज वगैरे बनवतो, तर त्याच्यामुळे असं भरपूर जणांना असं कन्फ्युज होतात की हिने मी आल्यामुळे त्याला सोडलं. तर असं काहीच गोष्टी नाहीत. आणि तुम्ही एवढ्या साऱ्या कमेंट वगैरे आम्हाला करतात की असं करेल तसं करेल, ही तुला पण धोका देईल किंवा काय. तर बघा कसं आहे ना की प्रत्येक गोष्ट तिच्या ज्या पर्सनल गोष्टी आहेत त्या मला माहिती आहेत. मला माहिती आहे की तिच्या लाईफमध्ये काय झालं आणि काय नाही. आता सगळ्यांसमोर जर शेअर करायचं म्हटलं तर काही गोष्टी आम्ही असं शेअर करू नाही शकत. तर त्याच्यामुळे कसं, तुम्हाला ज्या इच्छा असं वाटतात की बाबा हिने धोका दिला किंवा काय झालं, तर प्लीज अशा काही कमेंट करू नका. आणि आम्ही जे करतोय त्याच्यामध्ये जर तुमचा आम्हाला सपोर्ट असेल तर आम्ही काहीतरी नवीन करायचा प्रयत्न पण करू. बघूया कसं काय होते ते. तर गाईज, बस मला तुम्हाला एवढंच सांगायचं. मी तुम्हाला याच्या मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हेच सांगितलेलं आहे की मला कमेंट वगैरे असं काही करू नका. सोहेलचं आमचं काहीच नाही असं तसं. तरी पण अजून लोक विचारतात तुमचा ब्रेकअपच काय झाला, तू त्याला सोडलंसच काय, हे ते. लोक खूप घाण म्हणजे बोलतात ना, खूप घाण कमेंट करतात. पण मला फक्त एवढं सांगायचं की नका. कारण की याच्यामध्ये आमच्या फॅमिलीमध्ये पण इश्यू होतो. कारण आमची फॅमिली आमचे रील्स बघतात, सगळं बघतात. तर लोक मग आमच्या फॅमिली पण बोलतात तुम्हा लोकांना असे कमेंट येतात, हे करतात. तर ते चांगलं नाही वाटत. म्हणून मला फक्त एवढंच सांगायचं आहे की नका काय असे कमेंट करू की म्हणजे आम्हाला परत पुढे जाऊन त्या सगळ्या गोष्टीचाच हे होईल करून, मग नाहीतर आमच्या घरचे आमचंच हे सगळं बंद करून टाकतील की नको, काय गरज नाही करू हे सगळं काय करण्याची. म्हणून मला फक्त एवढंच सांगायचं की धोका कोणीच कोणाला दिला ना. त्यांनी मला दिला ना मी त्याला दिला. होते आमचे प्रॉब्लेम झालेत, फॅमिली इश्यू वगैरे हे ते सगळं नाही झालं. म्हणून आम्ही कसं नाही आम्हाला पब्लिक करायचं की आमच्यात काय झालं काय नाही झालं. जेवढं होतं जेवढं काय आम्ही सांगू शकत तेवढं मी तुम्हाला सगळं काय सांगितलंय. बाकी बस आता आमचं काहीच नाही की म्हणजे कोण कोणाशी बोलेल की काय करेल की काय, काहीच नाही. मग आता जर मी माझ्या लाईफमध्ये जर मी पुढे जात आहे, तर असं म्हणतात ना, कोण पुढे जात असेल तर त्याला ना असं मागे नाही खेचावं. तुम्हाला जर नाही चांगलं बोलायला होत ना, तर वाईट पण नका बोलू. मला फक्त एवढंच सांगायचं. मग आता तुम्ही लोक जर असं कमेंट करणार, हे करणार, तर आम्ही कसं पुढे जाणार. इग्नोर करून करून पण किती जणांना इग्नोर करणार आणि सगळ्यांना किती मेसेजचे रिप्लाय देत राहणार सगळ्यांना. की लोक बघणारे पण काय बघतील, जे बोलणारे नसतील ते पण बोलतील की हा हे काय बोलत तर काहीच नाही, सगळेच मग मेसेज करत राहणार असं. तर मला तेच बोलायचं की नका असं काय कमेंट करू की काय. तर ह्याच्यामध्ये कसं म्हणजे असं नाही की तुम्ही सगळेच जण आम्हाला असं कमेंट करतात. खूप जण असे आहेत की ते खूप सारे चांगल्या वगैरे कमेंट आम्हाला असतात की दादा तुमची जोडी वगैरे खूप चांगली आहे किंवा तुम्ही या अजून. दुनियामध्ये असं नाही की ब्रेकअप फक्त माझाच झालंय. खूप जणांचं झालंय तर ते काय त्यांच्या लाईफमध्ये पुढे नाही जाऊ शकत काय, ते एकच घेऊन बसणार काय. भले त्याच्या लाईफमध्ये कोण आली असू दे नसू दे, त्यांनी जर कोणाला ती त्याची कुठली असेल ती त्याच्यासोबत व्हिडिओ बनवत नाही म्हणून तो म्हणजे हे आहे, मी व्हिडिओ बनवते म्हणून मी धोका दिला, गलत आहे मी, असं नाही साबित होत नाही या सगळ्या गोष्टीवरून. मी माझ्या लाईफमध्ये मी पुढे पण जाऊच शकते ना. त्याच सगळ्या गोष्टी घेऊन बसून मी माझे आयुष्य नाही काढू शकत. तर मला तेच बोलायचं की नका काय असे कमेंट करू. बस एवढंच आहे की आम्हाला फक्त तुम्ही सपोर्ट करा, मग पुढे जाऊ
काहीतरी होईल. आणि जर तुम्हाला जर आमचं रिलेशन कसं स्टार्ट झालं, कसं काय झालं, की कोणी कोणाला प्रपोज केलं, कसं आम्ही भेटलो, काय भेटलो, ची लव्ह स्टोरी कशी स्टार्ट झाली, कशी नाही, ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी सांगेल. तुम्हाला कमेंट करून मला कमेंट करून तुम्ही सांगा की तुम्हाला आवडेल का आमचं म्हणजे लव्ह स्टोरी कसं झालं, काय झालं, आमचं रिलेशनशिप कसं झालं, काय नाही, ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी नेक्स्ट ब्लॉग त्याच्याच घेऊन येणार आहे. गाईस सध्या म्हणजे कशी गणूची तब्येत वगैरे थोडी खराब आहे. आता 2-3 दिवस झाले आमचे तुम्ही व्हिडिओज नसतील बघितले. लास्टचा व्हिडिओ आमचा फक्त आता महाशिवरात्रीचा पडला, कारण की त्या दिवशी आम्ही शूट वगैरे केलं आणि त्याच्यानंतर उन्हातून एवढी धावपळ झाली होती. ॲक्च्युली आम्ही आता पनवेलमध्ये आहे आणि मी पनवेलला शिफ्ट झालो, तर गणू आता आमच्या इकडे आहे. तर असेच काही आहेत की आम्ही दोघे जण असे लांब वगैरे आहे, त्याच्यामुळे आमचे कंटिन्यू असे व्हिडिओज वगैरे येत नाहीत. तर आम्ही खूप सारे प्रयत्न करतो की ह्याच गोष्टीचा तोड घेण्यासाठी की आम्ही दोघं कंटिन्यू एखादे व्हिडिओज बनवू किंवा ब्लॉग्स बनवू, रील्स बनवू, असं खूप सारे आम्ही प्रयत्न करत राहतोय. पण तुमच्यात असं काही कमेंट येतात की त्याच्यामुळे आम्हाला काय कंटेंट घेऊन यायचं किंवा कसं काय बनवायचं तेच आम्हाला काय आयडिया नाही भेटत आहे. आता महाशिवरात्रीचे वगैरे व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, इंस्टाग्रामवरती आमची पोस्टिंग झालेली आहे त्याची. तर त्या व्हिडिओमध्ये पण खूप सारांचे असे कमेंट आलेले ते म्हणजे चांगले वगैरे आहेत. त्याच्यामध्ये 50% लोकांचे तर चांगला कमेंट येतात की बाबा हां, तुमची जोडी वगैरे खूप चांगली आहे, तुमचे व्हिडिओज आम्हाला आवडतात. आता पाठीमागे पण आम्हाला किती सारे कॉन्टॅक्ट आलेले. आम्ही लाईव्ह आल्याच्या नंतर किती जण आम्हाला मेसेज करतात की दादा खूप चांगले व्हिडिओज आहेत तुमचे, किंवा कमेंट वगैरे खूप चांगले येतात. ते लोक सारखे आम्हाला फोन वगैरे करतात. कोणाचा रिसीव्ह वगैरे केला तर ते बोलतात की तुमचे आम्हाला व्हिडिओज वगैरे खूप आवडते. तर म्हणजे खूप सारे मॅसेज वगैरे येतात. तर त्याच्यामध्ये आम्ही भरपूर जणांना रिप्लाय पण वगैरे दिलेत त्याच्यामध्ये. तर मी भरपूर जणांना सांगितलं होतं की असं काही गोष्टी नाही. ती लोक म्हणजे असं समजतात की ही खूप वाईट आहे, म्हणजे हिने धोका वगैरे दिला. तर असं काहीच गोष्टी नाहीत मित्रांनो. कसं आहे की अजून तुमच्यापर्यंत कोणत्या गोष्टी पोहोचलेल्या नाहीत, पण तुमच्या मनामध्ये खूप सारे असे विचार येतात की काय झालं, काय नाही झालं. तर त्या कशा पर्सनल गोष्टी असल्यामुळे आम्ही काय प्रत्येक गोष्ट शेअर नाही करू शकत आहे. पण काही गोष्टी अशा आहेत त्या आम्ही तुमच्यासमोर मांडलेल्या होत्यात की पाठीमागे हिचा जो एक व्हिडिओ आला होता त्याच्यामध्ये पण खूप सारे असे व्हिडिओ जे तिने सांगितलं होतं की का ब्रेकअप झाला आणि कशामुळे झाला, त्या गोष्टी तिने त्याच्यामध्ये सांगितलं होतं. तरी पण खूप जणांचे कमेंट आले. तर त्याच्यामुळे आज आम्हाला असा व्हिडिओ बनवावा लागतोय ह्याच गोष्टीवरती. बाकीच्या काही अशा गोष्टी नाही आहेत. तर आम्हाला फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे आणि तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट पाहिजेत. जसं तुमचे चांगला कमेंट येतील तसं आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप चांगला आयडियाज वगैरे भेटतील. आणि आम्ही तुम्हाला तर विचारतोच आहे की तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे किंवा काय पाहिजे. खूप जणांचे व्हिडिओ येतात की दादा प्रँक व्हिडिओ बनव, तू गणू दीदीवरती प्रँक कर, किंवा गणूला मेसेज येतात तू दादावरती प्रँक कर, किंवा एखादे व्हिडिओज बनवा. असे खूप सारे व्हिडिओज आम्ही बनवायचा प्रयत्न करतो. पण कसं आहे ना की तुमच्या असं कमेंट येतात त्याच्यामुळे आम्हाला पुढे जायचं की नाही जायचं असे खूप सारे विचार येतात. पण तरी पण आम्ही त्या कमेंटला इग्नोर करून आम्ही काही ना काही ते पावलं पुढे घेतोय. आता त्याच्यानंतर आता बघू आमचा आता त्याच्यात कसा सीन झालाय की मी पनवेलला राहतो, ही नालासोपाऱ्याला राहते. आमच्यामध्ये खूप जास्त असं डिस्टन्स आहे. तरी पण आम्ही खूप सारा प्रयत्न करतो की व्हिडिओज घेऊन यायचं, कंटिन्यू व्हिडिओ घेऊन यायचं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायची व्हिडिओ. एवढा आम्ही प्रयत्न तर करतोय. तर ह्याच प्रयत्नांना तुम्ही फक्त सपोर्ट करा. बाकीचं सर्व आमच्यावरती सोडा. आम्ही खूप सारे असे चांगले चांगले व्हिडिओ बनवू, खूप सारे प्रयत्न करू आणि पुढे जाण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करतोय. तर आणि तुम्हाला पण कमेंटचे रिप्लाय वगैरे आमच्याकडून भेटतील, असं नाही की नाही भेटणार आहे. खूप जण आम्हाला बोलतात की दादा तुम्हाला फॉलो केलंय, दादा तुम्हाला एवढे जणांचे आम्हाला कमेंट येतात, एवढे जणांचे फॉलोअर्स येतात की आम्हाला काही गोष्टी इग्नोर कराव्या लागतात ह्या गोष्टीमध्ये. तर खूप जणांना असे रिप्लाय पण येतील, कारण की आम्ही आता नवीन कंटेंट चालू करणार की ज्यांचे ज्यांचे आम्हाला कमेंट वगैरे येतील तर त्या कमेंटवरती आम्ही व्हिडिओद्वारे रिप्लाय वगैरे देणार. म्हणजे ज्यांचे चांगले कमेंट असतील त्यांना आम्ही व्हिडिओद्वारे रिप्लाय वगैरे देणार. तर तुम्ही पण खूप सारे असं कमेंट वगैरे करा, खूप चांगलं चांगलं कमेंट करा, तुम्हाला पण नक्की रिप्लाय भेटेल त्या गोष्टीमागे. आणि आता मॅडमची थोडी तब्येत ठीक नाही आहे, कारण की ती पण आम्ही खूप धावपळ केली त्या दिवशी. नालासोपाऱ्यावरतून पनवेल, पनवेलवरनं परत आम्ही नालासोपाऱ्याला गेलो, परत आम्ही नालासोपाऱ्यावरनं परत पनवेलला आलो. काही गोष्टी होत्या त्याच्यासाठी आम्हाला एवढी धावपळ करावी लागली. त्याच उन्हातनं आणि धूळ मातीतनं आम्ही गेलेलो, बाईकवरतून गेलेलो, त्याच्यामुळे मॅडमची तब्येत खूप खराब आहे. तर आता त्यातनं पण आम्ही व्हिडिओ बनवतोय, कारण की उद्या पोस्टिंगसाठी पण व्हिडिओ पाहिजे. आता त्याच्यासाठी पण आम्हाला रील्स वगैरे बनवावे लागणार आहे आणि त्या गोष्टी बनवण्यासाठी आम्हाला परत बाहेर जावं लागणार आहे, उन्हातनं फिरावं लागणार आहे.
तर एवढा सगळा स्ट्रगल आम्ही करतोय खास तुमच्यासाठी. तर तुम्ही पण थोडा आम्हाला सपोर्ट करा, बस एवढीच इच्छा आहे आमची. गाईज प्लीज सपोर्ट करा. असं तुम्हाला असं वाटत असेल माझंच असून मीच बोलत नाही, तर खरंच गाईज माझी तब्येत खूप खराब आहे, मला बोलायला पण नाही जमत आहे, तरी पण मी बोलते. तर म्हणून मी ओंकारला सांगितलं की ओंकार तूच बोल करून, म्हणून तो बोलला एवढं. तर गाईज मी फक्त एवढं सांगेल की प्लीज प्लीज आम्हाला सपोर्टच करा. आणि कमेंट वगैरे तर मी तर सांगेल जेवढं होईल तेवढं तुम्ही नका करू. चांगले तुम्हाला नाही होत ना चांगलं बोलायला, तर वाईट पण नका बोलू. तुम्हाला नाही आमची व्हिडिओ आवडत ना, तुम्ही आमचे व्हिडिओ पण नका बघू. दुसरं काय, फक्त एवढंच आहे की प्लीज घाण कमेंट नका बनवू. कारण खूप जण अशी आहेत ना की त्या लोकांना आमची व्हिडिओ खूप आवडते, लोक एवढी चांगली कमेंट करतात की एकदम मन खुश होऊन जातं की हा बाबा आम्ही काहीतरी चांगलं केलंय. तर तुम्ही असे वाईट कमेंट करणार ना, आमची इच्छा पण मरते की यार काय आता व्हिडिओ बनवणार. असे सगळे हे असतात, कमेंट येतात, हे ते घरचे अलग बोलतात की हा असे कमेंट येतात, असं येतात तसं. मग आम्हाला ते सगळं नको आहे. तर गाईस मी तुम्हाला आता मध्येच बोलले की जर तुम्हाला आमची लव्ह स्टोरी जर ऐकायची असेल की कसं झालं कसं कसं नाही झालं ते, तर कमेंट करून नक्की सांगा. मी नेक्स्ट ब्लॉग त्याचाच घेऊन येईल. तर आजच्यासाठी फक्त एवढंच होतं. तर गाईज प्लीज तुम्ही हा ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा आणि प्लीज कमेंट नका करू गाईज. बस फक्त आणि फक्त सपोर्ट करा, बस अजून काहीच आम्हाला नाही बोलायचं. तर नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला जर आमच्या लव्ह स्टोरीचं हवं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि जर अजून तुम्हाला नवीन काय हवं असेल ते पण कमेंट करून सांगा. आम्ही ते सगळं काय घेऊन येणारच तुमच्यासाठी. तर गाईज प्लीज आजच्यासाठी एवढं. तर प्लीज पूर्ण एंडपर्यंत बघा. आणि अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब वगैरे सगळं काय करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आत्तासाठी एवढंच. बाय.